त्यांचा हा सन्मान केला जातोय. धन्यवाद जगन्नाथनं आपल्या टीम या ठिकाणी आणलीत आणि सुरुवात आहे हंगामाची. पुढल्या सगळ्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने. चला तर सामन्याला सुरुवात करूया. MS11 जाई आणि त्यांच्या विरुद्ध जीवदानी बामण डोंगरी आहे. एकवीरा 11 या नावाने मैदानामध्ये उतरलाय. खूपच चांगले हे दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. PTC लाईव्ह आणि त्याचबरोबर सकाळ युट्यूब चॅनलवर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. कालचा दिवस खूप चांगला राहिला काळुंद्रे टीमसाठी आणि त्याचबरोबर पप्या खारीकसाठी. पप्या खारीकने खूप चांगली बॅटिंग केली काल. काळुंद्रे संघाने धारावी टीमचा पराभव केला काल आणि त्यामुळे चर्चा आहे. संदेश गोंधळे यांनी त्याचबरोबर फलंदाजीसाठी तकदीर पाटील ही सलामीची जोडी आहे. टीम एकवीरा जीवदानी बामण डोंगरीची MS11 जाईच्या विरुद्ध फर्स्ट ओव्हर. संतोष फर्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी थोडासा वॉर्मअप करतोय संतोष. संतोष दवणे फर्स्ट ओव्हर गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पॉवर प्लेच्या दरम्यान 2 षटकांचा पॉवर प्ले आहे. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल हलक्यात आणि थोडासा हवेत खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये तोपर्यंत एक सिंगल मिळते. चेंज द गेम. वडवली संघ कुठेही जाऊ नका. याच्यानंतर लगेचच तुमचा सामना खेळवला जाईल. सायरा 11 या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरला होता. नितेश पाटील बुर्दुलचे त्यांचा हा संघ पहिला सामना जिंकलाय. दुसरा सामना आता सुरू झालाय. मोतीलाल शाह यांचा एका बाजूला संघ पाहायला मिळतो. विजेंद्र पाटील यांचा संघ दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. एकवीरा जीवदानी बामण डोंगरी. मॅच ऑन. फर्स्ट बॉल सिंगल. सेकंड बॉल फुल टॉस होता. बरोबर मिड विकेटला उडवलाय बॉल. सीमारेषा पलीकडे येतोय. सकाळ चॅम्पियन्स कप सिक्सर. येत आहेत. बरोबर मिड विकेट रिजन मध्ये ठोकलेला हा सिक्सर. फलंदाज तकदीर च्या बॅट मधून परत फुल टॉस. तकदीरचं नशीब चांगलं आहे कारण त्याला फुल टॉस बॉल मिळत आहेत. आणखीन एक मिड विकेट रिजन मध्ये येतोय उत्तुंग षटकार. परिवर्तन करावं लागेल अन्यथा दिवसभर बाउंड्री लाईनच्या बाहेरून बॉल तुम्हाला आणावे लागतील. अशा फुलटॉस तुम्ही टाकू शकत नाही आणि तकदीर या फटक्यांसाठी तर जाणला जातो. पॉवर प्ले चांगला फोडतो बामण डोंगरी टीमसाठी. सुरुवात झाली धडाक्यात. टीमची धावसंख्या 13. सिंगल घेतली होती संदेशने. मग मारले 2 षटकार. बॅकफुटला जात असताना बरोबर पॉइंटच्या डोक्यावरून कट केलाय. बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगला पी स्क्वेअर कट. हा बॉल चांगला आहे. अपील केली. स्पष्ट नकार पंचांच्या माध्यमातून. आणि ज्या वेळेला ती अपील करता तुम्ही मुख्य अंपायर कडे करणं गरजेचं असतं. सातत्याने तुम्ही स्ट्रायकर एंडच्या अंपायर कडे ती अपील करता परंतु शेवटी त्या खाडाखुणा होत असतात पंचांच्या देखील. कधी त्यांचा अंदाज असतो ज्यावेळेला बॅट लागलेली असते त्यावेळेला ते देखील तो इशारा करतात. परंतु अपील पा संतोष सातत्याने अपील करत होता. संतोषने विचारलं अंपायरला काय म्हणतोस. अंपायरने सांगितलं नॉट आउट आणि ते हा येईल डॉट बॉल. कमी गतीने टाकलेला बॉल. पिकअप शॉट उचललाय बॉलला बाउंड्री लाईनच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड ऑन साइडला बॉल सीमा पार. येतो आणखीन एक षटकार.
टाकला आणि त्याचबरोबर सरळ उडवला बॉल त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर. तकदीरने या ओव्हरमध्ये 22 धावा केल्या, 1 धाव केली. संदेशने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर 23 धावा आहेत. चांगली बॅटिंग ऐकवीर जीवदानी बामण डोंगरी या टीमची. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 रन आले, 23 विदाउट लॉस. ठोस सुरुवात. MS11 जाई या टीमला कमबॅक करावं लागेल. पालघर जिल्ह्यातील तलासरी च्या जवळून हा जाई गावातून संघ आलाय. सोपं नाही आहे एवढं डिस्टन्स पार करून नवी मुंबईमध्ये येणं आणि त्यातल्या त्यात तो परफॉर्मन्स देणं. सकाळी 9-10च्या आसपास ही मंडळी निघालेली असतील, तेव्हा आता कुठे पोहोचलेत 2:30-3च्या दरम्यान इथे, आणि मग सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. धावा झाल्या 23. पुढचं षटक. धनंजय पहिलाच बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिथे आणि तिथे कॅच ड्रॉप. झेल पकडावे लागणार आहेत. खराब क्षेत्ररक्षण. वेदने केली आहे चूक. धनंजय नाईक मोठा खेळाडू आहे या टीमचा. कॅप्टन्सी देखील भरपूर वर्ष त्याने निभावली आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये देखील हा संघ आपल्याला खेळताना नेहमीच पाहायला मिळतो आणि दिग्गज संघ आहे त्या परिसरातला. MS11 जाई, मोतीलाल शाह यांचा संघ. पुढचा बॉल समोर टाकलेला बॉल स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर जाईल, सरळ जाईल रेल्वे लाईन एंडला. 6 धावांसाठी षटकार. लवकर नशीब घेऊन आला या मॅच मध्ये. एकतर त्याला फुलटॉस बॉल पडतात किंवा ओव्हरपिच बॅटच्या खाली. काय फटकेबाजी, म्हणून तर नशीब घेऊन आलाय म्हणतोय. नावच तकदीर आहे त्याचं. चांगली बॅटिंग. शॉर्ट बॉल पहा, परत एक वेळा शॉर्ट बॉल. हा हाफ ट्रॅकर पडलाय त्याच्या समोर. मग काय मेजवानीच आहे. तकदीर दोन्ही हाताने स्वीकारतोय. नशिबाची साथ तर आहेत आणि नावही तसंच आहे, चौकार. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल होईल का, हा प्रश्न आहे. काल 2 बॅटर जे चमकले होते या स्पर्धेमध्ये, अर्धशतक आलेलं नव्हतं. पप्या खारीक होता एक आणि एक 44 धावांची खेळी करणारा परेश चिखलेकर. हे 2 खेळाडू काल चांगलेच चमकले. अर्धशतक आलेलं नाहीये, हॅट्रिक आलेली नाहीये आणि आज ती हॅट्रिक पाहायला मिळाली आहे. भावेश कोळीने ती घेतलीये, पण तो अजूनही अर्धशतक, मेडन ओव्हर याच्याविषयी चर्चा सातत्याने सुरू राहील. टीमची धावसंख्या 34 पैकी 32 धावा केल्या तकदीरने. अफलातून बॅटिंग. धनंजयने या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल धनंजयचा. आता लाईन चांगली आहे. राऊंड विकेट आलाय, परंतु दिशा थोडीशी भरकटलाय. अंपायरचा सिग्नल येतो वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. आणि जे 2 संघ खेळतात त्यांच्या माहितीसाठी, तुम्हाला माहिती असावी म्हणून रिव्ह्यू तुम्हाला फक्त बीमरसाठी मिळणार आहे. त्याच्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचे जे निर्णय असतील ते मान्य करावे लागतील. DRS फक्त बीमरसाठी आहे, कारण तुम्ही नवीन खेळताय या स्पर्धेमध्ये, म्हणून तुमच्या माहितीसाठी. पुढचा बॉल धनंजयचा. ओव्हरपिच बॉल होता. परत एक वेळा ड्रायव्हिंग लेंथवर, परंतु वेगाने टाकलेला बॉल. यॉर्करचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यशस्वी धनंजय. चांगलं कमबॅक धनंजयचं. पहिल्या 3 बॉलवर 11 रन आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर शांत ठेवलंय. 12 धावा या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल आता शिल्लक पॉवर प्लेचा. तकदीर. फुल टॉस परत एक वेळा पायावर मिळाला आणि हा देखील बॉल जाईल सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर बिनबाद 39 धावा. टीम ऐकवीरा जीवदानी बामणडोंगरी.
2 ओव्हरमध्ये पार्टनरशिप 38 धावांची झाली आहे. त्याच्यामध्ये 36 धावांचं योगदान एकट्या तकदीरचं आहे. 10 बॉलमध्ये 360चा बॅटिंग स्ट्राईक रेट आणि 2 बॉलमध्ये 2 धावा संदेश गोंधळीने केल्यात. 39 रन, 39 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. तिसरं षटक आता सुरू होईल. न्यू बॉलर प्रशांत मल आता गोलंदाजी साडी. प्रशांतचं जसं नाव आहे तसं शांत ठेवावं लागेल त्याला फलंदाजांना, कारण सुरुवात आक्रमक झाली आहे आणि खूपच दर्जेदार बॅटिंग केली आहे दोन्ही फलंदाजांनी. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान तर तकदीर पाटीलचं आहे, ज्याने 36 धावांची खेळी केली आहे 10 बॉल फेस करत असताना. परंतु आता कमबॅक करावं लागणार आहे. पॉवर प्ले संपलाय, क्षेत्ररक्षक विखुरले गेलेत. फील्ड प्लेसमेंट लेफ्ट हँडेड बॅटरसाठी एक कव्हर्सला फिल्डर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पंच सांगतायत हा डॉट बॉल असेल. चांगलं कमबॅक केलं. पहिल्याच बॉलवर प्रशांत मलने पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल आणि वेगही होता. बाउन्स कमी मिळाला, खाली राहिला बॉल. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल प्रशांत मलचा. प्रशांत परत एक वेळा तयार, पुढचा बॉल घेऊन हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता तकदीर करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला संदेशकडे तो कॉन्फिडन्स बॅटिंग मध्ये दिसत नाहीये. पहा त्याची बॉडी लँग्वेज. त्याने सांगितलं जरी ते दुसरी धाव असेल तरी ती नकोय, कारण तू चांगल्या फॉर्म मध्ये, तू त्या धावा कर. परंतु कधी कधी असं असतं, धावा दोन्ही बाजूने येणं गरजेचं असतं, अन्यथा स्कोरबोर्ड थांबतो. तुम्हाला याच्या अगोदरचा सामना पाहायला मिळाला असेल. एकानेच 35 केले होते तरी 43च लक्ष होतं. इथे एकट्यानेच 36 केल्यात, धावा झाल्या 40. तिसरं षटक सध्या सुरू आहे आणि हे पहा, जिथे दुसरी धाव जर घेतली असती तर हे दिसलं नसतं. आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, तो तुम्हाला म्हणूनच वेळ लावतो. आणि अखेर फलंदाज आउट. तकदीर बॅक टू द पॅव्हलियन. धावला नाही आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर विकेट आली. कधी कधी तुमच्यातली ती बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जाते. तुम्ही मैदानावर कशा पद्धतीने उतरता, कसा खेळता, किती सराव करून आलेला आहात, नेट्समध्ये किती सराव केलाय, ग्राउंडवर किती सराव केलाय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये साफ झळकतात. एखादा फलंदाज ज्यावेळेला मैदानामध्ये उतरतो, टीमची धावसंख्या 40, संदेश मला वाटतं जास्तीत जास्त नेट्समध्ये प्रॅक्टिस करत असावा. 40 रन, एक फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी प्रशांत मलची. नवीन फलंदाज मैदानामध्ये आर्यन नाईक. पहिलाच बॉल बरोबर सन्मान देत असताना खेळलाय. पॉइंट कव्हर पॉइंटच्या मध्ये, तोपर्यंत एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 41. 4 बॉलचा खेळ संपलाय. थर्ड ओव्हरचा चांगलं कमबॅक MS11 जाई या टीमचं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी, परंतु त्याच्यानंतर शांत क्रिकेट. प्रशांत मल आणि धनंजय नाईक यांनी धावसंख्येला थोडासा आळा घातलाय. हा ड्राईव्ह चांगला आहे, गॅप मध्ये आहे, समोर जाईल. लॉंग ऑफ रिजन मध्ये एक खणखणीत चौकार. आणि समोर एक चांगला ऑफ ड्राईव्ह दाखवलाय फलंदाजाने, संदेशने. आणि संदेशच्या बॅट मधून अखेर तो चौकार आला. टीमची धावसंख्या 45. 45 आता कुठेतरी बॅट बोलताना दिसते संदेश. आणि खूपच चांगला ड्राईव्ह होता, क्लास होता या ड्राईव्ह मध्ये. या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा. शेवटचा बॉल. प्रशांत मलचं चांगलं कमबॅक. फुल टॉस टाकलाय, बॉल हवेत आहे, टायमिंग प्रॉपर आहे असं दिसतंय आणि डीप मध्ये फिल्डरला हुलकावणी देत बॉल सीमा पार येतोय संदेशच्या बॅट मधून. सिक्सर. 50 अप, अर्धशतक पूर्ण झालंय. जीवदानी बामणडोंगरे एकविरा या टीमचं 51 ला 1.
3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 51. 51 लॉस ऑफ 1 विकेट. चौथं षटक आता सुरू होईल. 4th ओव्हर आणि चौथ्या ओव्हर मध्ये धनंजय नाईक यांच्या हातात हा बॉल सोपवण्यात आलाय. हार्बर लाईन आणि मेट्रो लाईनच्या बरोबर समोर वसलेलं एक क्रीडांगण रायगड भवनचं आणि तिथे हा क्रिकेटचा महासंग्राम सकाळ चॅम्पियन्स कपचं आयोजन. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल. धनंजयने या ओव्हरची सुरुवात चांगली केली. मागच्या ओव्हरची सुरुवात देखील चांगली झाली होती प्रशांत मलकडून, परंतु शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा आल्या. दोन्ही फुलटॉस पडल्याने दोन्ही बॉल चौकार आणि षटकारामध्ये परावर्तित केले. बॅटर संदेश गोंधळीने आणि टीमची धावसंख्या आता 51 वर आहे. 51. धनंजय नाईकचा पहिला डॉट बॉल आलाय या ओव्हरचा. समोर फलंदाज आर्यन नाईक. शांतता ठेवले पहिल्या बॉलवर आर्यन नाईकला. दुसरा बॉल बरोबर फटका सजवला पॉइंटच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड पॉइंटला. 4 चौकार. लगातार फुलटॉस टाकतायत MS11 जाई या टीमचे गोलंदाज आणि त्याचाच फायदा उचलला जातोय बामणडोंगरी टीमच्या माध्यमातून. मागच्या ओव्हरला तेच झालं आणि याही ओव्हरला तेच घडतंय. हे पहा, याही वेळेला तोच फटका, तसाच दिशा देणारा फटका डीप मध्ये पॉइंटला. आता एका हाताने बॉलला आतमध्ये ढकलण्यात यश प्राप्त झालंय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आर्यन नाईक इथे थांबवतोय. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने 57 57 धावा. एक फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. 5 षटकांचा हा सामना आहे. याच्यानंतर आणखीन एक महत्वाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. विजेत्या टीम मध्ये रिव्हर्स स्वीप हा देखील थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. झाडू शॉट उलटा मारलाय. 4 धावा चौकार. कशाच फटक्यांसाठी जाणला जातो. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क त्याच्या बॅटिंग मध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी देखील होतो. परत झोपला. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. पडला, धडपडला, परंतु तरी देखील कनेक्शन पाहायला मिळालेलं नाही. एक डॉट बॉल येतोय आणि इम्प्रोव्हायझिंग जे फटके आहेत अत्याधुनिक फटके आहेत क्रिकेटमध्ये. हा ऍक्शन रिप्ले क्रीजच्या आतमध्ये गेला, त्याच्यानंतर तो पडला, धडपडला, बॅट हातातून निसटली, परंतु तो संपर्क कॉन्टॅक्ट बॅट आणि बॉलचा झालेला नाहीये. एक डॉट बॉल येतोय. फुलर लेनचा बॉल. परत एक वेळा तो स्क्वेअर ड्राईव्ह मारत असताना 2 वेळेला तो यशस्वी ठरला होता. एक चौकार आला होता. आता सिंगल येते. टीमची धावसंख्या 62 62. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम एकविरा जीवदानी बामणडोंगरी 62 ला 1. (62) 62 धावा. जयराज आला आता. अंपायरचा सिग्नल. व्हाईट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. टीमची धावसंख्या 63. जयराज धनू लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे जयराजची. 63.
फटका हवेत आहे, परंतु बीड ऑफ आतमध्ये, त्याच्यामुळे त्याला हुलकावणी देत बॉल जाईल सरळ स्ट्रेटिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. फटका मिड ऑफच्या डोक्यावरून समोर मारलाय. 4 धावा येतात, चौकार येतोय. चांगली बॅटिंग. आर्यनला आता मात्र थोडीशी हुलकावणी दिली. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. 68 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर. याच्यानंतर विजेत्या टीम मध्ये सामना होईल. सायरा 11 चेंज द गेम वडवली आणि या मॅच मधला विजेता संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. नेक्स्ट मॅच मध्ये 4 षटकांचा तो सामना. परत एक वेळा बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक आता बॉल चांगले पडतायत. मागचा बॉल वाईट दिला, हा बॉल डॉट टाकलाय. जयराज धनू. लास्ट ओव्हर 75च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. 5 ओव्हरच्या गेम मध्ये 68 रन स्कोर बोर्डवर. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या ग्राउंडवर 75 धावा होऊ शकतात. काल आपण पाहिलंय 85 झाल्यात. 3 बॉल राखत तो सामना जिंकला होता काल रॉस टेलरच्या टीमने, काळुंद्रे टीमने या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे सर्व काही शक्य आहे. आणि त्यानंतर त्यांनी धारावी टीमला देखील हरवलं. तो शेवटचा सामना होता कालच्या संध्याकाळचा. 69 धावा झाल्यात. बॉल अजूनही शिल्लक आहेत 3. भरपूर वेळानंतर आता संदेश परत एक वेळा स्ट्रायकिंग एंडला. संदेशने एक षटकार एक चौकार मारलाय. मग अशी एक चांगला ऑफ ड्राईव्ह त्याने दाखवला आणि मिड विकेटला काऊ कॉर्नरला त्याने एक सिक्सर मारलाय फुल टॉसवर. आता मात्र बरोबर फटका सजवला. पिकअप शॉट मागचा पाय वाकवत असताना फ्रंट फुटला येऊन बॉल सीमा पार. येतोय षटकार. स्कोअर लेग सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी 75 धावा झाल्यात. 4 बॉल संपलेत. बॅटची कडा घेतली. बॉल मागे चालला. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. 76 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातला. 76. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. लास्ट बॉल. शेवटचा बॉल देखील उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होईल आणि त्यामुळे 76 धावा झालेल्या आहेत. 77चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आले. 77 टू विन. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करण्यासाठी MS11 झाई हा संघ मैदानामध्ये उतरेल या सकाळ चॅम्पियन्स कप मध्ये. चला तर ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून या मॅचची कहाणी. काय घडेल, काय बिघडेल, कुठला संघ जिंकेल आणि चेंज द गेम वडवलीच्या विरुद्ध खेळेल. ऐकूया चंदू शेटे यांच्या जुबानी पुढचं धावतं समालोचन. 30 बॉल 77 धावा. थँक्यू. महावितरण बेलापूर शाखेचे सहाय्यक अभियंता श्री रोहित बागुल साहेब यांचे इथे आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय आणि आपलं या सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप मध्ये सहर्ष स्वागत.
चला मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या डावाकडे चाललोय आपण. सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून, सकाळ माध्यमाच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळ चॅम्पियन्स कपचं मात्र या ठिकाणी भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. एकाच वेळेला महाराष्ट्र राज्याच्या विविध शहरामध्ये सुरू असणारी ही क्रिकेटची स्पर्धा स्थानिक खेळाडूंच्या कलागुलांना वाव देण्यासाठी मात्र या स्पर्धेचं आयोजन होताना पाहायला मिळत आहे. चालू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला MM11 जाई आणि त्यांच्या विरोधात आई एकविराज जीवदानी बामणडोंगरी. पहिली बॅटिंग करत असताना MS11 मोतीलालजी शहा आणि मोतीलालजी शहा हे देखील खास या ठिकाणी पालघर जिल्ह्यातून उपस्थित आहेत. या जाई संघाच्या पाठीमागे खंबीर उभं असणारे व्यक्तिमत्व. मोतीलाल भाऊ आपलं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 76 झाल्यात, 77 करायचे आहेत. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. काल माझ्या मते 85 धावांचा पाठलाग झाला इकडे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि आज 77 करायचे आहेत. तर जाई देखील काही कमी नाहीये. पालघर जिल्ह्यातील ख्यातनाम गावांमध्ये किंवा संघांमध्ये या संघाची गणना होते. अगदी महाराष्ट्र आणि गुजरात बाउंड्रीवर, गुजरातच्या अगदी सीमारेषेवर असणारे हे गाव. अगदी जाई आणि उंबरगाव हे अगदी जवळ पाहायला मिळतात. जाई गाव आणि तालुका तलासरी एवढ्या लांबून ही टीम आली आहे. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला रायगडातील मागील काही वर्ष नंबर 1 संघ म्हणून ज्या जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाला आपण पाहतो, आई एकविरा जीवदानी बामणडोंगरी हा संघ पाहायला मिळतोय. एक पालघरमधील बलाढ्य संघ, एक रायगडमधील बलाढ्य संघ. विजयासाठी करायच्या 77 5 ओव्हरची असणारी मॅच. पॉवर प्लेवर मॅच असणार आहे. पॉवर प्लेला जर कुठेतरी 25-30चा स्टार्ट झाला मॅच बनू शकते आणि तो प्रयत्न इकडे करावा लागेल. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. प्रशांत मल आणि दुसऱ्या बाजूला धडाकेबाज धनंजय नाईक. ताई पॅकर संघात सुद्धा आम्ही खेळताना त्यांना पाहिलंय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रशांत मल यांना देखील आपण पाहतोय. चला तर एक सन्मान आपण इथे करणार आहोत. सचिन कामकर आणि गणेश घोलप यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. महावितरण बेलापूर शाखेचे सहाय्यक अभियंता रोहित बागुल साहेब इथे उपस्थित आहेत. रोहितजी आपलं सहर्ष स्वागत आणि आपला सन्मान इथे केला जातोय. MSCB चे सहाय्यक अभियंता आहेत बेलापूर शाखेचे आणि त्यांचं या सकाळ आयोजित स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नुकतीच माहिती मिळाली ते देखील चांगलं क्रिकेट खेळतात. तर थोडंसं त्यांच्याशी बोलूया. या रोहित सर, MSCB चे तुम्ही सहाय्यक अभियंता आहात आणि खऱ्या अर्थाने तुम्ही देखील चांगले क्रिकेटर आहात आणि तुमच्या देखील स्पर्धा होत असतात मला वाटतं राजीव गांधी मैदानावर. तर या सकाळ आयोजित महासंग्रामामध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? हे ग्राउंड पाहता आयोजन केलंय त्याबद्दल आणि त्यातल्या ग्रामीण क्रिकेटरला एक हक्काचं व्यासपीठ सकाळ समूहाने मिळून दिलं त्याबद्दल. नक्कीच इथे आल्यानंतर अतिशय म्हणजे सुंदर असं सगळं हे बनवलंय. कारण आम्ही इथे प्रॅक्टिस करायचो जेव्हा आमच्या मॅचेस होत्या तेव्हा ह्या ग्राउंडचे अतिशय म्हणजे कंडिशन हे होती. पण मी आत्ता आल्यानंतर असं बघितलं तर इतकं सुंदर आणि व्यवस्थित केलंय. आणि तुम्ही ह्या सगळ्यांना म्हणजे जे ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जे खेळाडू आहेत त्यांना अतिशय चांगला वाव इथे मिळतोय. आणि मी सगळ्या ज्या संघ आहेत आलेले त्यांना मी ऑल द बेस्ट करेल आणि असं दरवर्षी व्हावं आणि पुढच्या वर्षी आमची एखादी टीम घ्यावी अशी विनंती करेल. आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. स्थानापन्न व्हा रोहित बागुल साहेब. आपलं सहर्ष स्वागत सकाळ समूहाच्या वतीने. नाव बॅक टू कॉम्स. धन्यवाद. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. 5 ओव्हरमध्ये 77 धावांचा पाठलाग करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील जाई या गावची टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. MS जाई. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील बामणडोंगरी गावची टीम आई एकविरा जीवदानी बामणडोंगरी यांच्यातील लढत पाहायला मिळते. 76 केल्यात पहिल्या डावात, 77चा करायचा पाठलाग.
यावेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे धनंजयने. 4 चौकार. प्लेचा फायदा देखील होताना पाहिला मिळाला. 6 धावा धावफलकावर. बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. हो, यावेळेला टप्पा पडतोय. बॉल थोडासा टर्न होताना पाहिला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळायचा होता परंतु नाही यशस्वी झाला. कमबॅक केलं इकडे. आदित्य हे देखील एक जबरदस्त नाव आहे बामणडोंगरीचं. बामणडोंगरी एक्सप्रेस म्हणून देखील त्यांची ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला जाई या गावाचं नाव मात्र महाराष्ट्रभर करण्याचं काम धनंजय नाईकने सुद्धा केलंय. कारण व्यावसायिक दर्जाच्या स्पर्धा ताई पॅकर्स मधून देखील काही खेळताना पाहिलात आम्ही याच खेळाडूला. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलला टर्न केलाय आदित्य यांनी. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. धावसंख्या 6 वर थांबलेली आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर मात्र तेवढ्याच निर्णायक असणार आहेत. 77 धावांचा करायचा आहे पाठलाग. एवढं सुंदर मैदान आणि एवढ्या सुंदर मैदानात सकाळ माध्यमाची एवढी मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. आणखीन एक वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल त्या ठिकाणी कळवला जातो आहे. याही वेळेला थोडंसं जास्त शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि गोलंदाज कुठेतरी यॉर्क करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या प्रयत्नामध्ये स्टंपच्या अगदी काही सेंटीमीटर बाजूने बॉल गेलाय. 7 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 70 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. षटकार चौकारांची आतषबाजीची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा परंतु 1 रन तिकडे मिळेल. पहिलं षटक चांगलं राहिलं. विकेट जरी नसेल आली धावा फक्त 8 खर्च केलेले आहेत आणि येणाऱ्या 4 ओव्हर आणि 69 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. कारण बॅटिंग लाईनअप देखील मोठी आहे. उगाच एवढ्या लांबवरचा प्रवास नाही केला या टीमने. त्यांनाही दाखवावं लागणार आहे कारण या टुर्नामेंटमध्ये तुम्ही परफॉर्मन्स केला तर तुमची नावे पेपरमध्ये झळकणार आहेत. कालच्या देखील सकाळ पेपरामध्ये आजच्या जर पाहिलं तर कालच्या मॅचेसच्या ज्या अपडेट्स आहेत त्या सगळ्या आलेल्या आहेत. संपूर्ण प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर मात्र आपले टेनिस बॉल क्रिकेटपटू झळकताना पाहायला मिळतील. बॉलिंगमध्ये परिवर्तन केलं जातं. ओमकार नाईक आणखीन एक वेगवान गोलंदाज बामणडोंगरीचे गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. धनंजय नाईक करतील का एअर स्ट्राईक तेच या ठिकाणी पाहायचं आहे. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत. चांगला बॉल पर्यायच नव्हता. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर त्याला ढकललंय मात्र पॉईंटच्या दिशेने. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. चांगल्या चेंडूने मात्र सुरुवात केली आहे. त्याचं उत्तर बॅटरला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. प्रशांत पल आणि धनंजय नाईक यांना धावसंख्या 9 झालेली आहे. अजूनही 68 धावांची आवश्यकता आहे. 23 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे 11 सिक्स मारायचे आहेत फक्त 6ची भाषा बोलायची ठरली तर. आणि ते अशक्य सुद्धा नाहीये जाई टीमला. या बॉलचा अंदाजच नाही याला. पहिली गोष्ट यांची बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे आणि त्याच्यामुळे इकडे काही अंदाज येऊ शकलेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. दावा करावे लागतील जाई टीमला. या परिसरात येऊन देखील जाईचा संघ खेळताना पाहायला मिळतो. म्हणजे ग्रामीण धमाका बिग बॅश सुद्धा खेळलाय जाई. हाय बॉल पुढे होता. रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय.
मोठा फटका नाही आलाय, परंतु 1 रन येणार आहे. तेजस म्हात्रे यांचं नेतृत्व या संघाला लाभतं आणि आघाडीच्या संघांमध्ये महाराष्ट्रातील सातत्याने ग्रामीण गटामध्ये बामणडोंगरीने गेल्या काही वर्षात नाव कमावलंय. यावेळेला बिग हिट केलाय, चुकीचा बॉल आणि चुकीला माफी नाही. हा बॉल खूप लांबवर पाठवलाय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. बीमर आहे की नाही याकरता बॅटिंग टीमने घेतलेला हा रिव्ह्यू आहे. योग्य बॉल आहे. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, खरा बॉल हवेत आहे आणि विकेट येते. यावेळेला स्ट्रोक घेताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारच्या स्ट्रोकची आवश्यकता आहे टीमला. चौकार आलाय. चांगला हेलिकॉप्टर या ठिकाणी खेळला गेलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावर आहे. अजूनही मॅच थोडीशी दूर आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 57 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 57. गणेश बाविस्कर सर एका बाजूला आहेत, रसायनिकचे विशाल पाटील सर आहेत आणि हेमंत कोळी सर माहुल मुंबई यांना देखील आपण पाहतोय. तिन्ही पंच दिग्गज पंच आहेत. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 57 करायचेत म्हणजे बॅट फिरवावीच लागणार आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत पुन्हा एकदा आदित्य पाटील. प्रशांत मले एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आल्या आल्या पहिला चौकार मात्र संकल्प यांनी खेळलेला आहे. संकल्प आणि प्रशांत या दोघांना बॅटिंग करावी लागेल आता. प्रशांत यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोर उडवला हा बॉल. वाह, चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शुभम त्या ठिकाणी होते आणि आपल्या टीमसाठी 5 रन तर वाचवलेलेच आहेत. वाह, कॅच नाही झाली हरकत नाहीये, परंतु बॉल षटकारामधून खेचून आणलाय त्यांनी. वाह, कशा पद्धतीने हा बॉल अडवलाय याचं चित्र देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा संकल्प. बॅटिंग करावी लागेल संकल्प यांना. सतरा बॉलमध्ये 56 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता, कमी गती आणि हा फटका फसलाय. आणखीन एक विकेट या ठिकाणी येते. आदित्यला यश मिळतंय.
वेद माची येत आहेत बॅटिंगसाठी. एका मागोमाग एक विकेट जाऊ लागलेत. 21 धावा धावफलकावर 2 विकेट आलेले आहेत. हाई बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर टर्न होतोय. पंच मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत. संधी आहे आता मोठा फटका मारण्याची. पाहूया काय होईल. फ्री हिट आहे यानंतर. 22 रन झालेले आहेत. 55 अजूनही करायचे आहेत. 16 बॉल 55. नो बॉल. हा बॉल टप्पा पडतोय, कमी गतीने टाकला यावेळेला आणि फिरवला सुद्धा. वैविध्यता आहे या गोलंदाजामध्ये. खूप चांगली कामगिरी करतायत. पीटीसी वर आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप आपण पाहतोय. मुख्य प्रायोजक शक्ती ऑन रूफ, त्याचबरोबर जर पाहिलं तर सहप्रायोजक सोलर स्क्वेअर, सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो, ब्रॉडकास्टिंग पार्टनर पीटीसी लाईव्ह आणि भव्य दिव्य आयोजन. एकाच वेळेला महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये सुरू असणारी ही स्पर्धा विविध गटामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी ग्रामीण गट आहे, काही ठिकाणी 40+ गट आहे, काही ठिकाणी ओपन गट आहे, काही ठिकाणी विविध गटांनुसार मात्र ही स्पर्धा देखील सुरू असताना पाहायला मिळाली आणि वेगवेगळ्या घटकांसाठी उपलब्ध असणारी स्पर्धा. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. बॅकफुटला पाठवले प्रतिस्पर्धी टीमला, परंतु खेळावं लागेल. वेग वाढवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात व्हाईट बॉल. प्रयत्न अजूनही करावे लागणार आहेत. अजूनही काही सामना संपला नाही. 14 बॉलमध्ये 53 करायचे. षटकार चौकारांची भाषा जर बोलली तर लक्ष काही दूरही नाहीये, परंतु ते प्रयत्न करावे लागतील. आई बॉल जर पाहिलं तर चांगला टाकलाय. बामणडोंगरीची स्ट्रेंथ आहे. उगाच रायगड जिल्ह्यामध्ये आघाडीच्या संघांमध्ये गेली काही वर्ष टिकून असलेला संघ आहे बामणडोंगरी. चोवीस धावा धावफलकावर. 13 बॉल 53. यावेळेला मात्र समोर उडवलाय बॉल. तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट आली आहे. आहे धावसंख्या झाली आहे. एम एस जाई संघाची 24. 3 विकेट परतलेले आहेत माघारी. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय भानुदास म्हात्रे. जुनं जाणतं नाव आहे. एक मातब्बर खेळाडू आहेत. या टीमला नावारूपाला आणण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात भानुदास म्हात्रे. 24 धावा धावफलकावर आहेत. वेद माची आणि प्रिन्स ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. भानुदास म्हात्रे गोलंदाजीसाठी येत आहेत. बॉल फिरवलाय, परंतु बॅटही फिरली आणि बॉलला बराच लांबवर पाठवलाय, जिकडे षटकार येणार आहे. 6.
पुन्हा एकदा भानुदास, हा बॉल पुढे केला होता परंतु पुन्हा एकदा कमी गतीने आणि थोडासा फिरलेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चांगला बॅकअप, स्वतः गोलंदाज तिकडे गेले, बॉल अडवतायत, एकच रन मिळेल. धावसंख्या आता 9 बॉलमध्ये 45. वाह, एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, तोही जाईल सीमारेषेच्या पार. षटकार. ग्रीवचा जबरदस्त स्ट्रोक कळवला गेला, मोठा स्ट्रोक आलाय. 38 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 8 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. जर का या 2 बॉलवर दोन्ही मोठे फटके आले, मजा येईल मॅच मध्ये. पाहूया, समोर देखील तेवढेच दिग्गज गोलंदाज आहेत. विविध गावच्या टीम या ठिकाणी येत आहेत. ओव्हर 40च्या देखील टीम इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विविध जिल्ह्यातील टीम या ठिकाणी येत आहेत. महाराष्ट्रभरातून खेळाडू देखील या क्रीडानगरीच्या दिशेने पुढील काही दिवस येतील. मजा येणार आहे क्रिकेट पाहायला सकाळचं. यावेळेला पुढे सरसावत क्रिकेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता बॅटची कडा आणि आलीये विकेट. आहेत. मॅच आता लांब गेली आहे परंतु प्रयत्न तरी सुद्धा सुरू आहेत. 7 बॉलमध्ये करायच्यात 39. आल्या पहिलाच बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि इकडे आणखीन एक विकेट आली आहे. भानुदास म्हात्रे यांना मिळत आहे आणखीन एक यश. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल आणि 39. अडतीस धावा धाव फलकावर आहेत पहिल्या 4 ओव्हरमध्ये आणि आता शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 39 म्हणजे केवळ औपचारिकता राहिली आहे परंतु या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. सकाळ माध्यमाची ही मानाची स्पर्धा आणि छोट्या छोट्या गावातील खेळाडू देखील खेळतायत. अकुटप्प्याचा बॉल होता, मागे खेळायला गेले, तिकडे फिल्डर आहेत आणि आणखीन एक विकेट. विकेट नंबर 6. घेतलं जातं, त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. एक मोठी स्पर्धा खेळण्यासाठी तेजस म्हात्रे आणि कंपनी एक चांगली तयारी करून आलेली आहेत. जीत खोत पुन्हा एकदा बामणडोंगरीच्या वेगवान गोलंदाजाचा तुफानी मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. मग आदित्य असतील, ओंकार असतील, आता जीत असतील, एका बाजूने मात्र वेगवान गोलंदाज मात्र सातत्याने सुरू ठेवलेले आहेत. भानुदास म्हात्रे यांच्या रूपात फिरकीपटू देखील आपल्याला पाहायला मिळाले. यानंतर शेवटची मॅच आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. सायरा 11 वडवली विरुद्ध चालू मॅच मधील विजेता संघ, एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
इकडे बॉल टाकले जात आहेत की झेरॉक्स काढल्या जात आहेत बॉलच्या? लागोपाठ त्याच पद्धतीचे 3 चेंडू टाकले. आभारी आहोत आम्ही सकाळ उद्योग समूहाचे. सकाळ वृत्तपत्र महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचं वृत्तपत्र. या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल जातोय. एक दिवस का होईना या स्पर्धेचा घटक होण्याची संधी आज आम्हाला मिळाली. त्यामुळे सगळे आम्ही सकाळ वृत्त समूहाचे आम्ही मनापासून आभारी आहोत. पुढल्याही वर्षी या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मिळाली तर नक्कीच भाग्यशाली असेल. सकाळ आणि शेवटच्या बॉलवर चौकार. विजय मिळतोय या ठिकाणी. जीवदानी बामणडोंगरी हा संघ विजयी होतोय. आई एकविरा जीवदानी बामणडोंगरी. MS जाई संघ आपल्याला पुढल्या स्पर्धांसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. मिळाले त्याबद्दल आणि या संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. बँगडीचे मोतीलाल शाह साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. सकाळ समूहाच्या वतीने मी विनंती करेन मोतीलाल शाह आइए, आपको सम्मानित किया जाएगा इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजिंग टीम के माध्यम से और सकाळ इस फर्म के माध्यम से. मैन ऑफ द मैच चा पुरस्कार इथे दिला जाईल आणि मोतीलाल शाह यांचा सन्मान देखील आता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे होतोय. सकाळ उद्योग समूहाच्या वतीने गणेशजी गोलप आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आणि प्रवीण मात्रे तिथे उपस्थित आहेत. त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये मोतीलाल शाह यांचा सन्मान होतोय. तकदीर ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच आणि कॅप्टनने टॉस साठी या प्लीज. विजेंद्र पाटील जे संघ मालक आहेत बामणडोंगरी या टीमचे, त्यांना देखील विनंती आपण देखील या, आपला देखील सन्मान आम्ही करणार आहोत. विजेंद्र पाटील. चला तकदीरचा सन्मान करूया. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन. अभिनंदन तकदीर, वेल प्लेट. कडक बॅटिंग केली या मॅच मध्ये आणि त्याचा सन्मान इथे होतोय. यानंतर टॉस केला जाईल. चार षटकांचा सामना आहे. टेल कॉल केलाय वडोली टीमच्या कॅप्टनने अँड हेड इट इज. टॉस बामणडोंगरी आई एकविरा जीवदानी बामणडोंगरी या टीमने टॉस जिंकला. निर्णय काय घेणार आहेत तेजस? 4 षटकांचा सामना आताच तुम्ही खेळलेला आहात. फक्त 5 मिनिटांनंतर लगेचच मॅच सुरू होईल. बॅटिंग करू आम्ही. संध्याकाळचं सत्र आहे त्या दृष्टिकोनातून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला की पहिलेच ठरवलं होतं की बॅटिंगच करायची या चेंज द गेम वडवली टीमच्या विरोधात? नाही, चेंज द गेम वडवली बी चांगला संघ असं नाहीये. मगाशी मी बोललो टॉस जिंकलो असतो. मगाशी बॅटिंग आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. स्कोर चांगला झाला तर बॉलरला पण बेनिफिट भेटतो आणि आमच्याकडे बॉलिंग अटॅक असं आहे की आम्ही कोणताही स्कोर डिपेंड करायची ताकद ठेवतोय. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मला वाटतं तुमच्या मनासारखं झालं असेल कदाचित, कारण अजून एवढे काही वाजलेले नाहीयेत की बॅड लाईट होऊ शकते आणि ती अपील होऊ शकते. कारण 4च ओव्हरची मॅच आहे. गोलंदाजी करायची आहे. 4 ओव्हरचा खेळ. पॉवर प्ले तर महत्वाचा ठरेल. आणि कोणते असे स्ट्रायकर बॉलर आहेत तुमच्याकडे जे या टीमला रोखतील? मी स्वतः आहे आणि जे 4 गोलंदाज आहे शुभम, ऋतिक, जयश, जेवढ्या कमी रन होतील तेव्हा आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीने बामणडोंगरी